तुला शब्द सांगू तुझ्या जातीचा नाही, पण मी तुला दुसरं कोणीच करणार नाही. अष्ट ती गोरी साधी भोळी आणि का कसा हा तरंग मणीचा ऐकू. मला तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. तुझ्या जातीचा नाही, पण मी तुला खरंच सांगू दुसरं कोणीच करणार नाही. ती गोरी साधी भोळी आणि काळ जात कसा हा तरंग मणीचा ऐकू. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्याला काय करायचं आहे, आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. त्यानंतर आपल्याला बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा बॅकग्राऊंडला इमेज ॲड करून घ्यायचा आहे. आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज केलेलं आहे. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करा. आता बॅकग्राऊंडला ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, याची जी साईज आहे ती आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन अशा प्रकारे वाढवून घ्यायची. वाढवून घेतल्यानंतर बघू शकता इमेज प्रॉपर सेट करायचं आहे आणि याची जी लेंथ आहे ती आपल्याला काय करायचं आहे, इथं बघू शकताय 11.1 सेकंदाच्या बीटमार्कने वाढवून हाच जो इमेज आहे तो बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. त्यानंतर याला मूव्ह ॲनिमेशन देण्यासाठी आपला जो इमेज आहे तो सिलेक्ट करून एका साईडला स्क्रोल करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे स्क्रोल करून घेतल्यानंतर एक प्लस की द्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, शेवट यायचं आहे आणि परत एकदा प्लस की देऊन आपला इमेज आहे तो प्रॉपर या साईडला घेऊन यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता. म्हणजे काय होणार आहे, अशा प्रकारे त्याला मूव्ह ॲनिमेशन तुम्हाला येऊन जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, ह्याच इमेज लेअरला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तो फेड इन फेड आउट हा इफेक्ट लावायचा आहे. त्यानंतर ॲड इफेक्टवर क्लिक करून स्पॉट कलर लावायचा आहे जेणेकरून आपला इमेज लेअर आहे तो अशा प्रकारे ब्लॅक अँड व्हाईट दिसून येईल. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तो ब्लॅक अँड व्हाईट दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे की ग्रुप 1 लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि तुमचा दुसरा इमेज ॲड करून त्याची लेंथ प्रॉपर वाढवून तो मधोमध घ्यायचा आहे आणि या शेपमध्ये काय करायचं आहे, अशा प्रकारे ॲडजस्ट करून सेट करायचे आणि बॅक निघून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर हे दोन इमेज आपण सेट केल्यानंतर आपला पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी 11.1 या सेकंदाचे बीटमार्क येऊन फक्त काय करायचे, तर तुमचे जे इमेज आहेत ते प्रॉपर या बीटमार्कनुसार तुम्हाला काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचे. आता मीही अशाच प्रकारे बीटमार्कनुसार ॲड करून घेतो आहे. तुम्ही अशाच प्रकारे प्रॉपर बीटमार्क ॲड करून घ्या. त्यानंतर काय करायचं आहे, इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. अशाच प्रकारे काय करायचं, आपल्याला शेवटपर्यंत प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करून ही जी आपण PNG लेअर आहे ते आपल्याला लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायचे आहे. वरती घेऊन आल्यानंतर काय करायचं, या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रेसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथं तुम्हाला 2 इफेक्ट दिसत आहेत. पहिला इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन तर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा 11.1 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून एक इमेजमध्ये सोडून 14.12 त्यानंतर बघू शकता एक इमेज सोडून 17.1ला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर बॅक निघून परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून सेकंड नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं बघू शकता की 13.1 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून परत आपल्याला काय करायचं आहे, 15.22ला एकदा पेस्ट करायचं आहे आणि लास्ट 18.1 अशा प्रकारे स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. क्रिएट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.